जय भीम, जय शिवराय, जय जोहार. भावांनो आणि बहिणींनो, विद्वान सर्वत्र पूजते हे जे संस्कृत वचन आहे हे भारतात लागू होत नाही आणि ते बाबासाहेबांच्या बाबत लागू होत नाही. का? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बाबासाहेब संविधान सभेमधील सर्वात जास्त शिकलेले असे सभासद होते. 2 PhD इकॉनॉमिक्समध्ये, 1 PhD लॉमध्ये होती बाबासाहेबांजवळ. आणि बाबासाहेबांनी या देशाचं संविधान बनवण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. असं असूनही आम्ही जे व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओवर बरेचसे लोक येतात आणि कमेंट करतात की नाही 299 सभासद होते, मग बाबासाहेबांनीच कसं काय लिहिलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, बाबासाहेबांची विद्वत्ता ते आजही मानायला तयार नाही. असा एक गट आहे भारतामध्ये. मी सर्वांच्याच बाबत बोलत नाही, परंतु असे काही मनुवादी विचारसरणीचे लोक अजूनपर्यंत जे आहेत ते बाबासाहेबांची विद्वत्ता मानायला तयार नाही. का? कारण बाबासाहेब हे अस्पृश्य समाजातील होते म्हणूनच ते बाबासाहेबांची विद्वत्ता मानायला तयार नाही. संपूर्ण जगाने बाबासाहेबांची विद्वत्ता मान्य केली, परंतु भारतामध्ये असा एक गट आहे जो आजही बाबासाहेबांची विद्वत्ता मानायला तयार नाही. पण त्या सर्वांना आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही माना नका मानू हा तुमचा प्रश्न आहे, परंतु बाबासाहेब या देशातील बहुसंख्य बहुजनांसाठी आजही वंदनीय आहेत, ते पूजनीय आहेत आणि ते आमच्या सर्वांचे प्रज्ञासूर्य आहेत, जे आम्हाला रोज प्रकाश दाखवतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते याबाबत तुम्ही नक्की सांगा. जय भीम.